जाईल प्रतीकदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून. Let's play game on. Wish you all the best both the team and show the good game, show the quality cricket. Very first ball striking in the batter तयार. पहिला बॉल इनफिल्ड च्या वर उडवलाय आणि पहिल्या बॉल वरती पहिला श्री मलंगड चषक 2025 दमदार चौका. च्या बॅट मधून पहिला क्रॅकिंग चौकार. राजेशच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळतो. नॉस्ट्राईक आहे ना कृष्णा म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. परेश माळी इनफिल्डच्या वरून उडवला. पुन्हा एकदा नेत्रदीपक फटका. बाग मिल्का बाग. अखेर बॉल चालला डेड डीप एक्स्ट्रा कमा बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा येणारा राजेश म्हात्रेच्या बॅट मधून दुसरा चौका. यस स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान यांचे किरणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरसाठी LLD टीव्ही पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेसाठी आणि कियाश 11 म्हात्रेपाडा या टीम साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्याबद्दल किरणजी म्हात्रे साहेबांचं देखील आम्ही करू पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. पहिले 2 बॉल 2 चौकार 2 बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल आला डॉट आणि चौथ्या बॉल वरती या चौकार मैदानाच्या आतमध्ये परेश माळीच्या अगेन्स्ट राजेश म्हात्रेच्या बॅट मधून. राजेश म्हात्रे तयार. स्ट्रायकिंग एला कृष्णा म्हात्रे. कृष्णा म्हात्रे जर म्हटलं तर या टीमचा ट्रम्प कार्ड म्हणून कृष्णा म्हात्रेकडे पाहिलं जातं. तोच कृष्णा नॉ स्ट्राइक एला. स्टिल 2 टू गो. धीम्या गतीचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये गती कमी केली. फिंगर रोल केले. व्हेरिएशन कन्सिस्टन्सी इक्वेन्सी हे सर्व काही आपल्याला या बॉल मध्ये पाहायला मिळालं. आणि आताचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय डॉट. डॉट बॉलची सांगता 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आला. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. 12 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. ओ टप्पा पडला. खाली राहिला. बॅटर बीट. विकेट कीपर बीट. शॉर्ट फाईन लेग. शॉर्ट टर्नमेंटच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 4 धावा. आणि शिवमय भगव्या शुभेच्छा. खऱ्या अर्थानं आभाळ इतकी त्यांची उंची व्हावी आणि सर्वांना फुलांसारखा आनंद त्यांनी सातत्यानं देत राहो ही समय आई जगदंबे चरणी आणि राजे शिव छत्रपतींच्या चरणी प्रार्थना करू.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 च्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या त्या 16. मात्रेपाडा संघ बॅटिंग करतोय आणि कृष्णा मात्रे ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो तो कृष्णा मात्रे. अजय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल बॅटची लीडिंग एज बॅकवर्ड रेनर मध्ये चालला शॉट फाईन लेगचा बॅकअप. अजय पाटील आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल कृष्णा मात्रेच्या अगेन्स्ट डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल धीम्या गतीचा फुल टॉस आणि फुल टॉसला केले फुल टॉल बसून सिग्नेचर शॉट बाय कृष्णा मात्रे. बॉलला फेकून दिले थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्रेपाडाचा ब्रँड दाखवणारा कृष्णा मात्रेच्या बॅटमधून ब्रँडेड षटका. काय बॅट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला कृष्णाचा. नेक्स्ट बॉल आताचा बॉल शॉट ऑफ बॉल आणि पूल ठरला सक्सेसफुल. पूल ठरला ब्युटिफुल वंडरफुल. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला सलगचा दुसरा बॅक टू बॅक सिक्सर बाय कृष्णा मात्रे. जेव्हा कृष्णा मात्रे लय मध्ये येतो तेव्हा तेव्हा त्याची तळपलेली ही बाट आणि ताण लावलेली ही गोलंदाजाची वाट आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. कृष्णा मात्रे आता षटकाराच्या उंबरठ्यावरती. मात्रेपाडा टीमची रण मशीन. ओहो यावेळेस देखील बैठक स्ट्रोक करायचा प्रयत्न स्ट्रोक स्वीप करायचा होता. बॉल जमिनीला गळंगळत राहिला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला 2 झाल्यात कंप्लीट. तिसरीचा कॉल दिलाय आणि अखेर नकार मैदानाच्या आतमध्ये म्हणजे 2 धावा या बॉलवरती मिळतील. 2 धावेच्या साह्याने संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 30 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाला तर तब्बल 16 आल्या आणि या पहिल्या 4 बॉलवरती षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये तब्बल 14 धावा आपल्याला पाहायला मिळाला तर संघ जाऊन पोहोचला 30 अंकावरती. कृष्णा पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 5वा बॉल फेस करण्यासाठी. हो खोदून काढला सभी लॉंगॉला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय की मैदानाच्या आतमध्ये. एकदा या बॉल वरती मिळेल 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 31 ऑन बोर्ड. यावेळी देखील वी मध्ये खेळलाय. ऑफ ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफला फिल्डर होता थोडेसे फंबल आणि बघता बघता इथे धाव मिळेल ती एक चिकी सिंगलच्या साह्यानं एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 32. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये परेश माळीने 16 धावा खर्च केल्या त्याच प्रकारे आता अजय पाटीलला देखील धावा खर्च केल्या 16. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या बिनबा. ठोक डीजे ठोक. अरे डीजे ठोक ना. जयेश पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. स्ट्रायकिंग एला पुन्हा एकदा राजेश मात्रेला आपण पाहतोय. राजेश मात्रेचा जर उल्लेख करायला गेला तर त्याच्या बॅटमधून इंडिव्हिज्युअल 13 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने आपल्या संघाला दिलं. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्या. त्याच्या बरोबरीनं कृष्णा मात्रे आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. त्यांना देखील 15 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलंय.
पहिला बॉल लेग कटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म सीमा गोलंदाजाकडे लेग कटर हा त्याच्याकडे नॅचरल कट असतो आणि त्या नॅचरल कटचा खऱ्या अर्थाने परफेक्ट ऍडव्हान्टेज मैदानाच्या आतमध्ये घेतलाय ते म्हणजे जयेश पाटीलला. श्री मलंगड चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहता. आशिष दादा मात्रे, ऋतिक दादा मात्रे, अतुल दादा मात्रे, सचिन दादा मात्रे अँड संपूर्ण खरे टीम. पुन्हा एकदा ते चित्र जणू काही आपल्या बोटांच्या जादूवरती नाचवतोय की काय बॅटर राजेश मात्रेला. गोलंदाज जयेश पाटील सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या बोटांची कला, बोटांची जादू आज मैदानाच्या आतमध्ये तो उतरवतोय. 2 बॉल डॉट आलेत राजेशच्या गेज. फुलर लेनचा होता, वी मध्ये ड्राइव्ह केलाय. ऑन ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव या बॉल वरती मिळेल. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. कृष्णा आता पाहतोय आपण स्ट्रायकिंग इनला कृष्णा मात्रे. नेक्स्ट बॉल. ओहो, या वेळेला देखील बॅट्समन बी, विकेट कीपर बी आणि बॉल चाललाय थर्ड मॅन 5 लेगच्या मधून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बॅटिंग करत असताना मात्र पडा टीमच्या खात्यामध्ये होतील. 37 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला जोडला गेला. मात्र पाडा संघ बॅटिंग करतोय. बॅट चिल्डिंग एज होती. बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चालला. शॉट फाईन लेगला डायरेक्टची संधी. डेंजर एंडला थ्रो फेकिंग झाली होती पण एक धाव एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉल वरती एक धाव एकवटली गेली आहे. समोर जर विचार करायला गेला तर जर्मन सरवलिया संघ सागर पाटील, हरेश पाटीलच्या नावावरती, सागर भोईर हरेश पाटीलच्या नावावरती हा संघ ओळखला जातो. पण त्याच्या अगेन जर विचार करायला गेला तर मल्लंगड विभागातील एक दिग्गज दादा संघ म्हणजेच क्रियांश 11 मात्रेपाडा कृष्णा मात्रे, योगेश मात्रे, राजेश मात्रेच्या नावावरती ओळखला जाणारा हा दिग्गज संघ. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, 3 फळाची अष्टांचा वेध, दांडी गोल, मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोरी दरवणारच आणि चोरी झाली राजेश मात्रेच्या विकेटची. राजेश इज गॉन. लवेश चौधरीला आपण पाहतोय सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती.
लबेद चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलक जाऊन ठेपले ते तब्बल 38 या अंकावरती. छोटे मिया बडे मिया दोन बंधूंची जोडी. हो हो, या वेळेला टप्पा पडल्यावर एक्स्ट्रा बाउन्स घेतला, पण क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं कृष्णा मात्रेला पुढे फेकून दिला थेट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. वन बाउलचा कॉल देखील गोलंदाजाला दिलाय. ओहो, फुल ऑप्शनचा बॉल. नाराज आहे कृष्णा स्वतःवरती. परफेक्ट बॅटचा संपर्क नाही झाला. प्रत्येक बॉलला खऱ्या अर्थानं बिगीट करायचा प्रयत्न कृष्णा मात्रेचा आपण पाहतोय. पण क्रिकेटचा खेळ आहे, सेन्सिबल देखील खेळावा लागतं. सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागतं, कारण आपण पाहतोय जे ओल्ड क्रिकेट होतं तिथे सर्वात जास्त सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात होतं. आताच्या काळामध्ये 6 बॉल मध्ये 5 धावा देखील होत नाही. कारण सध्याच्या घडीला जर विचार करायला गेला तर प्रत्येक बॅटर षटकार चौकारांच्या नादामध्ये प्रत्येक बॉल बीट होत असतो. मात्रे पुढे आलाय, आडवा बाट खेचला मात्र ना कडवा प्रहार. चेंडू चालला थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत सीमा पार. 4 धावा चौकार. मात्र सध्याच्या घडीला करतोय कृष्णा पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न, क्रॉस बॅट करायचा प्रयत्न, बॉलची टॉप एज. एक धाव या बॉल वरती ऍड केली जाईल आणि संघ जाऊन पोहोचेल 49 या अंकावरती. बुग्याला आपण पाहतोय मलंगड एक्सप्रेस बॉलिंग करत असताना सातत्यानं रफ्तार का राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी त्याला बॅटिंग करावी लागेल. बुग्या तयार. पद्धत आली ते थोडस चुकलंय. रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झालाय. योगेश मात्रेचा जर विचार करायला गेला तर या मैदानामध्ये त्यानं भरपूर वेळा सराव केला आणि आता त्या सरावाचे धडे त्याला गिरवावे लागतील. पहिला बॉल फेस करत असताना शफल होऊन आडवा बाटना खेळायचा होता योगेशला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या बॅट आणि पॅटच्या मधून बॉल थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय एस्टनच्या मागे निवा पाटीलला, जो सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करतोय. डॉट बॉल आलाय. लवेश चौधरी पुढचा बॉल बुग्यासाठी. या बॉल हाईट फॅक्टर मात्र करतो या बॉल वरती. यशोडे पेशुआगा नो प्लस षटकार 6. रेफर केलं. हाईट फॅक्टर मॅटर करेल का या बॉल वरती पाहावं लागेल. या आपण पाहूयात विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टेलिव्हिजन स्क्रीन वरती आमच्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जगदीश दुधकर सर आपल्या सोबत जोडले जात आहेत आमच्या टेक्निकल रूम मध्ये. पाहिलं जाईल हाईट फॅक्टर कितपत बॅटर करतो या बॉल वरती. यस, आयसीसी नियम क्रमांक 21 अंपायर सिग्नल दॅट्स नो बॉल, नो प्लस सिक्सर म्हणजे सोडे पेशुआगा. या 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टीमच्या टोटल मध्ये केला जातील ऍड आणि संघ जाऊन पोहोचेल टीमची 50 अब तक 56. पुढचा यावेळी आतमध्ये फिरवणारा बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आडवा फटका एक्झिक्यूट करायचा होता योगेशला. सिंगल या बॉल वरती मिळेल. एंड ऑफ द 4th ओव्हर षटक क्रमांक 4 चा इथे वाजवी खेळ कंप्लीट झालाय.
आणि 4 षटकांच्या अखेरीस धाफलकावरती धाबा मैदानाच्या आतमध्ये एका गड्याच्या नुकसानात जाऊन ठेपल्यात ते 57 या अंकावरती. देऊयात डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. स्ट्रोक डीजे. येस मेगा स्क्रीन वरती आपण एक दमदार स्पर्धेची ऍड आपण पाहत आहे. बदलापूर कॉमेंटेटर्स आयोजित मैत्री चषक 2025 ज्या स्पर्धेचा तब्बल पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक 50,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. ओव्हर पिच बुग्या पुढे आलाय आणि पुढे ठोकून दिलाय. बॉल चालला थेट समोरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावांची वाट करत जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. चेंडू सीमा पार. योगेश मात्रेच्या बॅटमधून तडाखेबंद षटकार. फुल टॉस या वेळेला देखील ऑफ साइडला. मैदान हवा तसं साथ देत नाही. दोन धावा इथे सहजरित्या कंप्लीट होईल. कृष्णा मात्रे आणि योगेश मात्रेला आपण पाहताय. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आज आपल्या गावासाठी सध्याच्या घडीला भरपूर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना दफलक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले 64 अंकावरती. 65 अंकावरती 65 ऑन बोर्ड. 65 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न मात्रेपाडा टीमचा. शेवटचे 4 बॉल. तिसरा बॉल या वेळेला क्लीन बॉल. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. मधली एसटी उकाडली योगेश मात्रेची. फलंदाज होईल बाद. अल्पेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 4थ्या क्रमांकावरती आला. आता खऱ्या अर्थाने योग्यची जागा त्याला भरून काढावी लागेल. कारण मात्रे टीम मात्रेपाडा संघ म्हटलं तर ज्यांच्याकडे बॉलिंग अटॅक देखील भरपूर स्ट्रॉंग आहे. ज्यांच्याकडे बॅटिंग अटॅक देखील भरपूर स्ट्रॉंग आहे. नुकतीच मालिकावीराची 2 व्हीलर बाईक देखील जिंकली. नगरसेवक चषकामध्ये योगेश मात्रेनं चांगला क्रिकेट त्यांना बदलापूर विभागामध्ये खेळला. अल्पेश आले आले लॉफ्ट करायचा प्रयत्न. बादची आतली एज होती. बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चालला. शॉट स्क्वेअरला गेला. फिल्डर पोहोचलाय. धोक्याची घंटा. आणि आता अल्पेश ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला त्याच पावली त्याला सोडावं लागतंय मैदान. फलंदाज होईल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला मालिकावीरसाठी LADV टीव्ही खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे आणि मात्रेपाडा टीमला देखील त्यांचं नेहमी सहकार्य असतं असे आमचे सर्वांचे लाडके किरण दादा मात्रे दादांचं इथे शुभ आगमन झालं. दादांचं करूयात या स्पर्धेच्या वतीनं श्री मलंगड चषकाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. किरण दादा मात्रे या आपण आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हा. कारण आपली जागा आमच्या हृदयात आहे आणि आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावर किरण दादा मात्रेंना देखील आपण करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट.
नवीन बॅटर पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर पिच आल्या आल्या बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन क्लिअर करेल. धावा मिळतील माथेपाडा टीमच्या खात्यामध्ये षटक्या. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेला जण षटकार टोकलाय. दुसरा येईल का? लेग होता बॉल हवेमध्ये फिल्डर लावून द बॉल अँड टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज होईल पा. येस स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठानचे आदरणीय सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिकावीरसाठी एलईडी टीव्ही स्मार्ट टीव्ही ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले आणि म्हात्रेपाडा टीमचे आधारस्तंभ किरणजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालं. किरणजी म्हात्रे साहेबांना देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक विनंती करूया आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हा. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आशिषदादा म्हात्रे यांचे मोठे बंधू अभिमन्यू दादा म्हात्रे आणि सावराराम दादा म्हात्रे आणि ज्यांची या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं अफाट मेहनत असे आमचे सावराराम दादा म्हात्रे आणि अभिमन्यू दादा म्हात्रे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. दादा या पण कारण स्पर्धा आपल्या लाडक्या आशिष दादाची आहे, स्पर्धा आपल्या खरड गावाची आहे. सो आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन सन्मानाने विराजमान व्हा. आणि खऱ्या अर्थानं आपल्यासोबत आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेले तुमचे मनोज दादा म्हात्रे असतील, विश्वनाथ दादा गायकर असतील, त्याचबरोबर आमचे बळीराम दादा असतील, त्याचबरोबर आमचे कानाशेठ असतील. या चारही मान्यवरांचा आम्ही देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. त्यांचं देखील भरपूर सहकार्य आम्हाला या स्पर्धेमध्ये लागलंय. नितीन दादा म्हात्रे आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरची ज्यांच्या माध्यमातून 4 दिवस रात्रीची जेवणाची सुविधा आमच्या आयोजन कमिटीसाठी करण्यात आली आहे असे नितीन दादा म्हात्रे या पण जाऊयात मागच्या दिशेने जिथे लक्ष 73चं आणि करूयात मायक्रोफोन वरती इन्व्हाइट तुषारजी शिंदे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
पहिलाच बॉल फायनल एक क्षेत्रामध्ये गेलाय आणि पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकाला सुरुवात होईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा बॉल होता आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली. लक्ष 73 धाब्यांचे आज मात्र हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात आणि शेवटच्या बॉलवरती प्रत्येक सामन्याचा निकाल आलाय. हे देखील गोष्ट आजच्या दिवसामध्ये वैशिष्ट्य राहिले. मलंगड एक्सप्रेस बुग्या खर तर शारजा इंटरनॅशनल मैदानावरती जाऊन देखील क्रिकेट हा खेळाडू खेळलाय म्हणजे अख्खा देशामध्ये आणि तिथे देखील विकेट हॅट्रिक घेऊन या खेळाडूंना खर तर या मलंगडचं नाव अगदी रोशन केलंय आणि मलंगड विभागाच्या क्रिकेटमध्ये खर तर एक मानाचा तुरा त्याने रोवलेला आहे. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती योगेश षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक कमालीचा बॉल. ही खासियत आहे योगेश यांची. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 4 धावा धावफलकावरती. 73 धाव्यांचं लक्ष आहे. एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर फलंदाज थोडेसे शांत आहेत. गोलंदाज योगेश. फुलरलेनचा बॉल फटका चांगला गॅप मध्ये बॉलला खेळलेत. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. 8 धावा धावफलकावरती आहेत. 73 धाब्यांचं लक्ष आहे. करण भंडारी यांच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आलाय 5 बॉल मध्ये. स्वप्नील भाग्यवंत आंबेचे आमचे ग्रामस्थ आहेत आणि योगेश यांनी 2 बॉल मध्ये 2 विकेट मिळवलं तर या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्या माध्यमातून असणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि ऑन दी अप हा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. कमाल इथं टायमिंग. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. या षटकामधला तिसरा चौकार. बारा धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला खूप मनापासून विनंती आहे अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो. ऑलरेडी आपलं शेड्यूल डिले आहे. आज 5-5 षटकांच्या मॅचेस आपण खेळतोय याची देखील नोंद करून घ्या आणि विनंती थोडंसं सहकार्य तुमचं देखील महत्वाचं असेल आमच्यासाठी. राजेश महात्रे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. सेकंड ओव्हर साठी लक्ष मोठं आहे परंतु चांगली टीम आहे सरवली देखील. सरवली टीम देखील भिवंडी विभागातील एक नावाजलेली टीम आहे आणि तिने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय आणि एक टीम मात्र मलंगड विभागामधली आहे. दोन्ही टीम तुल्यबळ आहेत आणि दोन्ही टीम जिंकण्याच्या इराद्याने मैदानावरती उतरल्यात. आज सकाळपासून 4 सामने आपण पाहिलं असेल. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत प्रत्येक सामना रंगताना आपण पाहायला मिळाला. म्हणजे एकही मॅच आज वन साइड झाली नाही हे देखील सांगता येईल. गोलंदाज राजेश यावेळेस अगदी चिप मिळते गोलंदाजाला. पडल्यानंतर मात्र टेक ऑफ झाला बॉल. चांगला बॉल पाहायला मिळालाय आणि लेंथ अगदी पुढची होती. इतक्या पुढच्या लेंथला टेक ऑफ झाल्यानंतर फलंदाज काही करू शकत नाही. चांगला बॉल. पहिला बॉल राजेश म्हात्रे यांचा अचूक टप्प्यावरती ऑप्शनच्या बाहेरची लाईन आणि बॉल पडल्यानंतर झपकन टेक ऑफ झालाय. डॉट बॉल. गोलंदाज राजेश पुणे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅक फुटला गेले. जागा बनवली आहे आणि बॉलला आपली जागा दाखवली आहे. पॉइंट रिजन मध्ये धावा मिळतील 4. क्रिकेटचा क्लास. चौकार. लेन बॉलची पुढे असायला पाहिजे हेच सांगितलंय. अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामधून बॉलची लेंथ महत्वाची आहे. तुम्ही फील्ड कशी सेट केली आणि तुम्ही लेंथ काय टाकता या गोष्टीवरती देखील त्याचा परिणाम डिपेंड असतो.
16 धावा धावफलकावरती 16. फाईनल क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉलला खेळलेत. इनफिल्डच्या वरून बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. पॉवर प्ले सुरू आहे आणि मैदानावरती पॉवर हिटिंग चौकार. तिसरे पंचांची मदत घेतली जाईल. मैदानावरती तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट केले. वीस धावा धावफलकावरती 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. राजेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. गोलंदाज राजेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. पुन्हा एकदा बॅक फुटला गेलेत. इनफिल्डच्या वरून बॉलला खेळत. पॉइंट रिजन मध्ये मोठी चेस खेळाडूंसाठी आउटफील्ड वेगवान या मैदानाची आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. तिसरा चौकार या षटकामधला पाहायला मिळतोय लगातार. फलकावरती धावा आहेत 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 3 चौकार लगातार लगावलेत. प्रशांत पाटील अप्रतिम बॅटिंग आहे. लगातार ते 3 चौकार प्रशांत पाटील यांच्या देखील बॅटमधून पाहायला मिळाले. करण भंडारे आणि प्रशांत पाटील ही जोडी मैदानावरती आहे सरवली संघासाठी. राईट अराउंड द विकेट आणि हा बॉल वाईड आहे. अँगल जरूर बदललाय परंतु दिशा पुन्हा एकदा चुकली आणि दंडित केले गोलंदाजाला एका धावे करता. वाईडच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा 25 धावा धावफलकावरती आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती बॉलला रोखतील. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते आणि धावफलकावरती धावा आहेत 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती. या अगोदरच्या बॉल वरती पहिली सिंगल आली. आतापर्यंत फक्त चौकार आले होते आणि त्या अगोदर एक वाईड बॉल सिंगल. शेवटचा बॉल. ओ बॉल येणे अगोदर सफल झाले आणि परफेक्ट एक्झिक्युशन फ्रॉम द बॉलर. यॉर्करचा उपयोग केलाय. ब्रह्मास्त्र क्रिकेट मधलं वापरलाय आणि त्रिफळाचीत केलंय. करण भंडारे यांना पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम सरवली संघाला. सव्वीस धावा धावफलकावरती आहे. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मैदानावरती पाणी पाठवा विनंती आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. थोडस फास्ट जा विनंती आहे. अठरा बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. बंटी चौधरी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश म्हात्रे पुन्हा एकदा दाखल झालेत. खर तर आखाती देशांमध्ये जाऊन देखील आपल्या मलंगड विभागाचं नाव ज्या खेळाडूंनी उंचावलं आणि
शारजा इंटरनॅशनल खरं तर दुबईच्या मैदानावरती जाऊन देखील विकेट हॅट्रिक या खेळाडू नोंदवली आहे. तोच खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला बॉल आणि त्या बॉलला पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, खूप दूरवरती, लांब लचक, लांब पल्ल्याचा हा षटकार. बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स ऑन दी स्कोर, 32 धावा धावफलकावरती. आणि आता बॉल शिल्लक आहे 17 बॉल मध्ये 41 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. प्ले अँड मिस, आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा लेंथला हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून राहिला. 41 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 16 बॉल शिल्लक आहेत. 16 बॉल मध्ये 41 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रशांत पाटील आणखीन एकदा बॉल हवेत उंच तर गेला. क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, बॉलच्या खाली पोहोचले. दोघांमध्ये चांगला ताळमेळ झेल टिपला गेलाय राजेश यांच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज दीपेश पाटील क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल झालेत. अगोदर षटकार जरूर लगावला, परंतु इथे विकेट मिळवून पलटवार देखील केलाय. गोलंदाज योगेश म्हात्रे अर्थात बुग्या यांनी चांगली कामगिरी मैदानावरती केली आहे. आणि खरं तर असंच क्रिकेट खेळण्यासाठी हा संघ देखील प्रसिद्ध आहे. दोन समान ताकदीच्या टीम एकमेकांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस खेळतात ना, त्यावेळेस क्रिकेट पाहण्यातली मजा ही क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे. आजच्या दिवसभरामध्ये प्रत्येक सामना हा शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचला आणि प्रत्येक सामन्याचा निकाल हा शेवटच्या बॉल वरती लागलाय. ही देखील गोष्ट महत्वाची आहे. शेवटच्या बॉल पर्यंत कुणीही सांगू शकत नव्हतं की कोणता संघ जिंकेल, आणि असंच चित्र आज दिवसभरामध्ये पाहायला मिळालंय. पुढचा बॉल योगेश यांचा, आणखीन एक फलंदाज, त्रिफळाची विकेट, फलंदाज बाद. लगातार 2 विकेट योगेश म्हात्रे यांनी मिळवल्यात आणि स्वप्नील भाग्यवंत यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी डिक्लेअर केलं होतं. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे योगेश म्हात्रे यांची. लगातारच्या 2 विकेट त्यांनी अर्जित केल्यात. 500 रुपयाचं बक्षीस देखील जिंकलंय आणि ही खासियत राहिली आहे. योगेश म्हात्रे यांच्यासाठी हायवा झेलसाठी देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आहे. आज एका झेलसाठी तब्बल एका प्रेक्षकाने 700 रुपये देखील जिंकले त्या मैदानावरती. बाळारामजी काबरी साहेब उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून त्या झेलसाठी 500 रुपयाचे देखील बक्षीस ऍड करून दिलं होतं. परंतु आयोजन कमिटीच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी आज आमचे रितेशदा म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने सुवर्ण संधी आहे. सीमारेषे बाहेर कुठल्याही प्रेक्षकाने झेल टिपला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणारे. बॅकफुटला गेलेत, फटका चांगला गॅप मध्ये बॉलला खेळलेत. कव्हरचे खेळाडू पॉइंटच्या दिशेने मूव्ह झालेत. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आहे आणि धावबाद करण्याची संधी देखील होती. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 2च धावा. ओके, 2च धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 34 धावा केवळ धावफलकावरती आहेत. षटकाची सुरुवात खूप चांगली झाली होती. षटकार आला होता पहिल्या बॉलवरती, परंतु योगेश म्हात्रे अनुभवी खेळाडू आहेत आणि आपला अनुभव पूर्णपणे पणाला त्याने लावलाय.
प्रत्येक षटकाला ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका, विनंती आहे, थोडीशी घाई करा. दोन्ही संघांना विनंती, थोडं सहकार्य करा. चला, यानंतर आणखीन 4 सामने आपल्याला खेळायचे आहेत, थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉल मध्ये 39 धावा अजून देखील बनवायच्या. लक्ष मोठं आहे, 12 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता आहे. ऋतिक मात्र बॉलिंग ट्रॅक वरती. लेफ्ट आर्म पेसर, पहिला बॉल हवेत उंच गेला, क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत, बॉलच्या खाली पोहोचले, झेल टिपतील आणि आले सफलता. फलंदाज बाद, विकेट. अकरा बॉल शिल्लक आहेत, 11 मध्ये अजून देखील 39 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत, जयेश पाटील क्रमांक 6 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. अकरा बॉल शिल्लक आहेत, 11 बॉल मध्ये 39 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. शेवटच्या 11 बॉल शिल्लक, 11 बॉल मध्ये 39 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केला, 1 धाव अवांतर स्वरूपामध्ये प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 35, 35 रन्स ऑन द स्कोर, 35 धावा धावफलकावरती आहेत. पाठीमागच्या षटकामध्ये खूप कमालीची गोलंदाजी योगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता तरी देखील 2च धावा त्यानंतर खर्च केल्या. एकूण 8 धावा आणि 2 सफलता त्यांनी त्या षटकामध्ये मिळवल्या होत्या. हा बॉल देखील डॉट आलाय. आणखी एक निर्धाव चेंडू सांगता इथे होताना पाहायला मिळते. टोटल 8 धावा पाठीमागच्या षटकामध्ये आला आणि केवळ 2 सफलता त्या ठिकाणी आल्या. ऋतिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. एक बॉल जरूर वाईड आलाय, परंतु लाईन आणि लेंथ खूप चांगली पाहायला मिळते. ऋतिक म्हात्रे यांची देखील या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे म्हात्रेपाडा संघाने. आणखीन एक कमालीचा बॉल पाहायला मिळालाय. पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट होतोय डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. आणखी एक ऑफकटर स्वरूपाचा बॉल आणि दोन्ही साईडला बॉलला कट करण्याची क्षमता या देखील गोलंदाजामध्ये आहे. ऋतिक म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस अगदी बॉलच्या लाईन मध्ये येऊन घेण्याचा प्रयत्न केला. हवेत उंच बॉल गेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि चांगला असेल इथे पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. धावा धावपलकावरती नवीन फलंदाज अजय मैदानावरती दाखल होत आहेत. अजय पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. ऋतिक लेफ्ट आर्म राउंड द विकेट. नवीन फलंदाजासाठी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 36 धावा केवळ धावफलकावरती आहेत. लक्ष मोठं होतं 73 धाब्यांचं, परंतु षटक क्रमांक 3 पासून मोमेंटम पूर्णपणे म्हात्रेपाडा संघाने आपल्या बाजूने केलंय. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता आणि त्याला मात्र फेकून दिलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप दूरवरती. हा आला षटकार 6 धावा.
सहा बॉल मध्ये 31 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 31 अजून देखील बनवायचे आहेत. 42 धावा धावपलकावरती 6 बॉल मध्ये 31 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 31 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. सहा मध्ये 31 पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत बॉल पासून आणि तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न, एक धाव इथे पूर्ण होईल. 5 बॉल मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. पारस मात्र बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 षटकार ठोकावे लागतील. आणि क्लीन फोल्ड इथे फलंदाज झालेत. आणखी एक सफलता आली. विकेट. धाब्यांची आवश्यकता आहे. दक्षत पाटील मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 8 वरती मैदानावरती ते पोहोचतायत. 4 बॉल मध्ये 30 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पारस आहेत. अंतिम षटकामध्ये फुल टॉस बॉल होता. लोवर फुल टॉस डीप झाला. बॅटरच्या दिशेने स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने येतील. एकेरी धावेचा प्रयत्न आहे. एकेरी धावा अगदी सहज प्राप्त होईल. आणि आता या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 29 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळत राजेश बॉलला गॅदर करतायत आणि सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते. 28 धावा अजून देखील बनवायच्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये 28 धाब्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. झेल ड्रॉप झालाय परंतु त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावरती होणार नाहीये हे चित्र अगदी स्पष्ट आहे. एका धावेचा प्रयत्न होता. 1 धाव तिथे पूर्ण झाली आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये आता 27 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल अपील झाली आहे पंचांकडे. पंचांचं बोट आकाशाकडे. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे आणि एक मोठा विजय आजच्या दिवसभरामध्ये प्रस्थापित केलाय मात्रापड संघाने. बेतवडे आणि म्हात्रेपाडा संघाचे संघनायक आपल्याला विनंती, दोन्ही संघनायकांना विनंती, आपण त्वरित टॉस साठी या, लगेच या, विनंती या. बेतवडे संघाचे संघनायक आणि म्हात्रेपाडा संघाचे संघनायक आपण त्वरित टॉस साठी यायचंय. चला, विलंब झालेला आहे, आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. दोन विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस होतं आणि ते या ठिकाणी जीपे झालेलं आहे. सन्माननीय स्वप्नीलजी भाग्यवंत साहेब यांच्या माध्यमातून 2 विकेट साठी लगातारच्या 2 विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस होतं आणि ते बक्षीस या ठिकाणी जीपे केलेलं आहे योगेश म्हात्रे यांना. पारस म्हात्रे या सामन्याचे सामनावीर आहेत.